मंडळी, तो मागं जो डोंगर दिसतोय तुम्हाला, ही सगळी जी झाडं दिसतात ना, ह्या डोंगराच्या जवळून रिंग रोड जातो. आणि फेज 1चा जेव्हा मी हा व्हिडिओ बनवला होता या प्रोजेक्टचा, तेव्हा हे पूर्ण प्लॉट डेव्हलप झालेले नव्हते आणि अनेक लोकांना मी हा विश्वास द्यायचा प्रयत्न करत होतो की इथून रिंग रोड जो आहे तो प्रपोज आहे, सँक्शन आहे. पण ज्यांनी विश्वास ठेवला त्यांनी या फेज 1मध्ये प्लॉट बुक केले. आता तुम्हाला आत्ताची कंडिशन सांगतोय की आता फेज 2चं नुकतंच इथं लॉन्चिंग झालं आणि रिंग रोडचं पण काम चालू झालं, जे की 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. आता फरक मात्र कुठं पडला की फेज 1मध्ये जे रेट आहेत आणि फेज 2चे जे रेट आहेत त्याच्यामध्ये पण फरक पडला. सो आता तरी तुम्ही कमीत कमी फेज 2मध्ये प्लॉट घेण्यासाठी प्रयत्न करा. लोकेशन अतिशय प्राईम आहे. प्रत्येक प्रोजेक्टला, प्रत्येक व्हिडिओमध्ये मीच एक्सप्लेन करत असतो, पण आजच्या या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत असणारे माझ्या मार्केटिंग टीमची मेंबर मिस अक्षता. थँक्यू स्टीवन सर. नमस्कार मित्रांनो, मी अक्षता जमीन जुमला या आमच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते. मी आणि स्टीवन सर हा प्रोजेक्ट तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगणार आहे, तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा, जेणेकरून हा प्रोजेक्ट तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येईल. सो मंडळी, प्रोजेक्टचं टायटल समजून घेऊया. हा प्रोजेक्ट NA PMRD आणि रेरा सँक्शन असा असणार आहे. आता NA असल्यामुळे तुमचं सेपरेट सेल डीड, 7/12, बँक लोन या सगळ्या गोष्टी होणार आहे. 70 ते 80% तुमचं इथं बँक लोनसुद्धा होईल, कारण प्लॉट NA आहे. PMRD सँक्शन असल्यामुळे जेवढा तुम्हाला प्लॉट लेआउटमध्ये दिसतो आहे तेवढ्याच प्लॉटचे तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत, लोडिंगचे पैसे लागणार नाही. जसं की आता इथे खूप मोठा एरिया जो आहे तो रोडसाठी, त्याच्या व्यतिरिक्त ॲम्युनिटीज, ओपन स्पेस यासाठी सोडण्यात आलेले आहे. त्याचे तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यायची इथे गरज लागणार नाही. आणि FSI जो आहे म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स ज्याला म्हणतो आपण, लिगली किती तुम्ही बांधकाम करू शकता, मराठीत सांगायचं झालं तर चटई क्षेत्र जे असतं ते 1.48चं इथे असणार आहे. म्हणजे 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट घेतला तर 1480 स्क्वेअर फूटपर्यंत तुम्हाला लिगली बांधकाम इथे करता येणार आहे. आणि हा FSI येणाऱ्या काळात ह्यासाठी वाढू शकतो की रिंग रोड जो आहे तो अगदी 1 मिनिटावरनं जातो आहे. तर रिंग रोडचा जो पुढे जाऊन GR येणार आहे, किंवा जो जनरली हायवेला लागून जेवढे प्लॉट असतात त्यांच्यासाठी जो नियम लागतो की हायवेच्या रेडियसमध्ये जेवढे प्लॉट्स येतात त्यांना अगदी 4पर्यंतचा FSI मिळतो. म्हणजे 1000 स्क्वेअर फूटवर 4000 स्क्वेअर फूटचं लिगल बांधकाम करता येतं, जो की भविष्यात येऊ शकतो. आत्ता 1.48चा FSI, 1000 स्क्वेअर फूटवर 1480 स्क्वेअर फूटचं बांधकाम तुमचं इथं होऊ शकतं. आणि रेरा आल्यापासून तर जे बायर आहेत रिअल इस्टेटमधले त्यांना तर फायदाच होतो आहे. सो रेरा असल्यामुळे ज्या ॲम्युनिटीज तुम्हाला कमिट केल्या गेल्या, जसं की इथं 4 एकरमध्ये ॲम्युनिटीज आहेत, ते नाही मिळालं तर रेरामध्ये तुम्ही कंप्लेंट करू शकता. किंवा कुठलीही गोष्ट जर डेव्हलपरकडून तुम्हाला मिळाली नाही जी सांगण्यात आली आहे, तर तुम्ही रेरामध्ये कंप्लेंट करू शकता. सो फेज 1चं सांगायचं म्हटलं तर ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या इथे बनून तयार आहेत. फेज 2चं पण सिमेंटचे रोड सोडले तर बाकी सगळ्या गोष्टी बनवून तयार आहेत. हां, आता इथे जे 4 एकर ॲम्युनिटीजसाठी जागा सोडण्यात आली, ॲम्युनिटीज अजून बनवून तयार नाही आहेत. फॅसिलिटी सगळ्या तयार आहेत. जर तुम्ही विचार केला सर असाल तर या प्रोजेक्ट जो आहे तो NA PMRD आणि रेरा सँक्शन असा क्लिअर टायटल प्रोजेक्ट असणार आहे. सो मंडळी, ही प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये कधी पण इन्व्हेस्टमेंट करताना लोकेशनला खूप जास्त महत्त्व असतं. कारण मॅक्सिमम लोकांचा जो पर्पज असतो तो असतो की फ्युचरमध्ये जाऊन त्या प्लॉटची ग्रोथ झाली पाहिजे आणि जर विकायची वेळ आली तर चांगले रिटर्न मिळाले पाहिजे. तसं जर तुम्ही प्लॉटिंगचा इतिहास बघितला, जागेचा इतिहास बघितला, तर कायम ग्रोथच मिळालेली आहे. आणि फ्लॅटपेक्षा म्हणजे रिअल इस्टेटमध्ये जे तुम्ही इतर इन्व्हेंटरी घेता, जसं की फ्लॅट असतील किंवा शॉप असतील, तर त्याच्यापेक्षा जमिनीला हे कायम महत्त्व राहिलेलं आहे. कारण जमिनीची जी उत्पत्ती आहे ती करता येत नाही आणि जमीन जेवढी आहे पृथ्वीतलावर तेवढीच राहणार आहे. त्यामुळे जमिनीला कायम जास्त महत्त्व राहिलेलं आहे. सो जमिनीचं कंपॅरिझन तुम्ही फ्लॅटसोबत किंवा शॉपसोबत कधीच करू शकत नाही. पण कुठल्या जमिनीची ग्रोथ होते हे त्या लोकेशनवर ठरतं. सो लोकेशनला खूप जास्त महत्त्व असतं. सो आजच्या प्रोजेक्टचं जर तुम्हाला लोकेशन सांगायचं झालं तर ह्या गावाचं नाव आहे अंबरवेट, जे की पिरंगुट जवळ लोकेटेड आहे. याचा तालुका मुळशी आहे, जिल्हा पुणे आहे. आणि या प्रोजेक्टला तुम्ही 2 डायरेक्शननी येऊ शकता. तुम्ही हिंजवडी फेज 3 कडून पण येऊ शकता. गोटावडे फाटा तुम्ही क्रॉस केला की राईट साईडला एक टर्न आहे अंबरवेट गावाकडे यायला. आणि जर तुम्ही चांदणी चौकाच्या दिशेने आला तर गोटावडे फाटा जो आहे तो क्रॉस करून जेव्हा तुम्ही तामिनी घाटाच्या दिशेला किंवा पौडच्या दिशेला निघता तेव्हा राईट साईडला तुम्हाला अंबरवेट नावाची कमानसुद्धा दिसेल, तिथून सुद्धा तुम्ही येऊ शकता. असे 2 एंट्रन्स आहे. आणि जसं मी मगाशी सांगितलं की रिंग रोड अगदी प्लॉटला घासून जातो आहे, त्यामुळे इथलं ॲप्रिशिएशन येणाऱ्या काळात खूप जास्त असणार आहे. सो आता याचे जे नियर बाय लोकेशन आहे ते तुम्हाला माझी कलिग अक्षता समजून सांगेल.
तर सर्वच नियर बाय लोकेशन सांगते. सर्वप्रथम आपला पुण्याचा फेमस चांदणी चौक इथून असणार आहे फक्त आणि फक्त 25 मिनिटांवरती. बालेवाडी ही फक्त 25 मिनिटांवरती. सूस असणार आहे 20 मिनिटांवरती आणि हिंजेवाडी फेज 3 असणार आहे फक्त 10 मिनिटांवरती. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रपोज पुणे रिंग रोड असणार आहे फक्त आणि फक्त 1 मिनिटाच्या अंतरावरती. पण जेव्हा कधी तुम्ही साईट व्हिजिट प्लॅन करणार असाल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करूनच साईट व्हिजिट प्लॅन करा, कारण आमची टीम तुम्हाला हा प्रोजेक्ट तर दाखवेलच पण नियर बाय विसिनिटी मधलेही सर्व प्रोजेक्ट दाखवण्यास तुम्हाला मदत करेल. सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टच्या लेआउटला समजून घेऊया. समोरच्या साईडला सर्वप्रथम तुम्ही बघू शकता हे गेट आहे बघा प्रोजेक्टचं. मस्त तिथं 24/7 सिक्युरिटी गार्ड बसून असतो आणि या प्रोजेक्टला 3 टायर सिक्युरिटी म्हणजे वॉल कंपाऊंड पण आहे. त्या व्यतिरिक्त CCTV कॅमेरे पण तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये बघायला भेटतील. सो हा फेज 1 जो होता तो पूर्णपणे सोल्ड आउट आहे. टोटल 40 एकरचं हे लँड पार्सल आहे ज्याला साधारणतः 4 फेजमध्ये बनवण्यात येणार आहे. आता फेज 1मध्ये मी उभा आहे. आपण फेज 2ला पण जाऊ. फेज 1 पूर्णपणे डेव्हलप झाला आहे. तर फेज 1मध्ये मी यासाठी उभा आहे की तुम्हाला प्लॉट कसा मिळणार आहे तो मला दाखवता यावा, म्हणून फेज 1मध्ये मी उभा आहे. तर फेज 1 आणि 2 जे आहे ते 20 एकरचे इथे प्लॅन करण्यात आले. फेज 1 8 एकरमध्ये होता, ज्याच्यात टोटल 66 प्लॉट आहे. म्हणजे माझ्या अवतीभोवती जे तुम्हाला दिसतात ते टोटल 66 प्लॉट आहे. आणि फेज 2 जो आहे तो 12 एकरमध्ये आहे, ज्याच्यामध्ये टोटल 112 युनिट असणार आहे. 4 एकर जागा ॲम्युनिटीजसाठी इथं सोडण्यात आली आहे. आणि रोड जे आहेत ते 9 आणि 12 मीटरचे आहेत. आता त्या गेटकडून येणार हा जो रोड आहे जो फेज 1, 2, 3, 4ला जोडतो तो 12 मीटरचा आहे. या साईडला 10 फूट जागा आहे ज्याच्यामध्ये हे पेवर ब्लॉक फुटपाथचे लावण्यात आले. हे जे चेंबर दिसतात हे पावसाचे पाणी जे असतं त्याचा निचरा होण्यासाठी हे चेंबर्स इथे बनवण्यात आलेत. आणि ह्या साईडला प्लांटेशन करण्यात आलेले असे प्रॉपर. आणि जे सर्व्हिस लाईन्स असतात म्हणजे पाण्याच्या वगैरे त्या ह्याच्यातून अशा, तर हे पांढरा पाईप दिसतो हा पाण्याचा आहे. तर अशा पद्धतीचं हे रोडचं नियोजन ह्या साईडला पण तुम्ही बघू शकता. तर हे असं प्रॉपर रोडचं नियोजन करून देण्यात आलं आहे. म्हणजे हा आहे 12 मीटरचा रोड आणि हा आहे 9 मीटरचा रोड. हा जो तुम्ही बघताय तर हा असा आहे. या साईडला 9 मीटरचा रोड. इथं पण सेम तेच फुटपाथ, चेंबर्समध्ये सिमेंटचा रोड. सो अशा पद्धतीचं हे नियोजन आहे. आता फेज 1मध्ये जे प्लॉट दिले 66 प्लॉट त्याला कशा पद्धतीने दिले ते तुम्ही इथे बघू शकता. आता ह्या दोन्ही प्लॉटमध्ये फरक काय सांगतो की ज्या प्लॉटला 2 रोड आले आहेत त्याला ह्यांनी प्लॅटिनम म्हणले, ज्याचा रेट 200 रुपयांनी जास्त ठेवण्यात आलेला आहे. आणि हा जो ह्याच्या बाजूचा रोड आहे जो की स्क्वेअर प्लॉट आहे ह्याला ह्यांनी गोल्ड म्हटलेलं आहे. म्हणजे हा जो स्क्वेअर प्लॉट आहे हा गोल्ड प्लॉट आहे. आता ह्या प्लॉटसोबत एक चांगली गोष्ट मला जर काय वाटली असेल ना ते असं डबराचं बांधकाम दिलं आहे. हा जवळजवळ 1.5-2 फूट जमिनीत आहे आणि 1.5-2 फूट वर आहे. म्हणजे जो पाया जो आहे तो बनवून देण्यात आलेला आहे. आणि जेव्हा कधी तुम्ही बंगलो बनवायचा प्लॅन कराल तर ह्याच्यावरच फक्त तुम्हाला भिंत चढवायची आहे. प्रत्येक प्लॉटच्या समोर तुम्हाला प्लांटेशन दिसेल बघा. झाडं लावलीत. ही झाडं आता बघा साधारणतः 7-8 फुटापर्यंत झालीत. येणाऱ्या काळात ही मस्त मोठी होतील. आणि स्ट्रीट लाईट लावण्याची पद्धत पण बघा थोड्याशा युनिक आणि अँटिक स्ट्रीट लाईट लावले त्यामुळे रोड दिसायला किती सुंदर दिसतो तुम्ही बघू शकता. त्या व्यतिरिक्त प्रत्येक प्लॉटच्या समोर ना पाण्याचा टॅप तुम्हाला दिसेल. आणि फेज 4 जो आहे म्हणजे त्या साधारणतः डोंगराच्या साईडला तिथे एक विहीर यांनी खणलेली आहे ज्याला 40 फुटावर पाणी लागलेलं आहे. आणि तिथून हे जे वापरायचं पाणी आहे ते देण्यात आलेलं आहे. ॲम्युनिटीजला पाणी देण्यात आलेलं आहे. PMRD लेआउट सँक्शन असल्यामुळे हे बघा पाणी कसं व्यवस्थित आहे म्हणजे पाणी प्रॉपर लागलेलं आहे. सो हे पाण्याचा टॅप तुम्हाला देण्यात आला आहे. आणि PMRD सँक्शन असल्यामुळे अंबरवेड गावचं जे ग्रामपंचायतीची लाईन आहे ती ज्यावेळेस इथली सोसायटी होईल त्यावेळेस तुम्हाला देण्यात येणार आहे. सो अशा पद्धतीचा जो प्लॉट आहे तो तुम्हाला इथे मिळतो आहे. आता आपण काय करूया फेज 2मध्ये जाऊया आणि फेज 2ची आत्ताची काय कंडिशन आहे ती पण एकदा बघून घेऊया. सो मंडळी मी आता खाली उभा होतो याच रोडने असं मी वर आलो. आता हा जो प्लॉट आहे म्हणजे हा जो रोड आहे या रोडपासून ही जी वरची बाजू आहे ही सगळी फेज 2ची आहे. जो की ह्या रोडच्या वरची जागा जी आहे ती टोटल 12 एकरची आहे ज्याच्यामध्ये 112 प्लॉट आहे. आता फेज 2ची काय कंडिशन आहे तर पूर्ण प्लॉटला जे आहे ते डिमार्केशन इथं झालेलं आहे. प्लांटेशन पण झाले, स्ट्रीट लाईट पण लावून झालेत, चेंबर पण झालेत, पाण्याचे टॅप तुम्हाला लांबवर दिसत असतील. आणि इथे इलेक्ट्रिसिटीचं कसं प्रोव्हिजन आहे की दर 4 प्लॉट मागं एक फीडर बॉक्स तुम्हाला देण्यात आलेला आहे जिथून तुम्ही बंगलो बनवताना जे MSCBचं कनेक्शन आहे ते इथं घेऊ शकणार आहात. प्लॉटच्या समोर तुम्हाला ही जी भिंत दिसते इथं पण आहे, इथं पण आहे. ही भिंत यासाठी ठेवण्यात आलेली आहे की याच्यावर तुमच्या प्लॉटचा नंबर आणि तुमचं नाव जे आहे ते लिहिलं जाणार आहे. तर सगळा जो बेस आहे ना भिंतीचा इंडिव्हिज्युअल भिंतीच्या प्लॉटचा तो तुम्हाला मस्त बनवून देण्यात आलेला आहे. त्याच्यावर तुम्हाला फक्त काय करायचं आहे की ह्याच्यावर एक 2-3 फूट जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी फक्त तुम्हाला भिंत चढवायची आहे जेणेकरून तुमच्या प्लॉटचं पूर्ण व्यवस्थित जे कंपाऊंड आहे ते होऊन जाईल. आता तुम्ही मला विचाराल ना तर सेकंड फर्स्ट होम हा जो कॉन्सेप्ट आहे तो इथे चांगला राबवू शकतो. आता तुम्ही म्हणाल सेकंड फर्स्ट होम हा काय प्रकार आहे तर एक असतं फर्स्ट होम जे की आपण शहरामध्ये फ्लॅट वगैरे घेतो ते. दुसरं असतं सेकंड होम आपण कुठेतरी थोडंसं लांब शहराच्या
40-50 किलोमीटरवर एक फार्म हाऊस प्लॉट घेतो किंवा एने प्लॉट घेतो आणि तिथे सेकंड होम बनवतो, जिथे आपण कधीतरी जातो सॅटर्डे संडे. पण हा जो सेकंड फर्स्ट होम हा जो कॉन्सेप्ट आहे हा तुम्ही ऐकला नसेल. हा फॉरेनमध्ये शक्यतो राबवला जातो. बऱ्याचदा काय होतं, शहरामध्ये 750-1000 स्क्वेअर फूटचे फ्लॅट असतात. तर आपल्याला मनसोक्तपणे कुठल्या गोष्टी करता येत नाही, कारण जागा खूप कमी असते, कार्पेट खूप कमी असतो. खास करून जर ज्यांना गार्डनिंगची आवड आहे, झाडांची आवड आहे, त्यांना काहीच करता येत नाही. आता समजा जर तुम्ही कोथरूडला राहत असाल तर कोथरूडकडून पिरंगुडच्या दिशेला जर शिफ्ट झालात तर तुम्हाला डिस्टन्स कॉम्प्रोमाइज करावं लागेल, वेळ कॉम्प्रोमाइज करावं लागेल. पण अशा प्लॉटमध्ये, सुंदरशा प्लॉटमध्ये तुम्ही एक मोठं घर बनवू शकता. इथं 1.48 FS आहे. 1000 स्क्वेअर फूटमध्ये 1480 स्क्वेअर फूटचं घर बनतं. तर जर तुम्ही एक 2000 स्क्वेअर फूटचं जर प्लॉट घेतला तर 29 स्क्वेअर फूटचा भला मोठा 4-5 BHK बंगलो बनू शकतो. त्याच्यामध्ये प्रायव्हेट स्विमिंग पूल, गार्डन बिर्डन सगळ्या गोष्टी करता येऊ शकतात. सँक्शन असल्यामुळे प्लॉटिंगला पण लोन होईल, कन्स्ट्रक्ट करण्यासाठी पण लोन होणार आहे. आणि अंतर तेवढं विशेष काही जास्त नाही आहे. साधारणतः चांदणी चौकापासून जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, आता कोथरूड बावधनमध्ये तुम्ही राहत असाल किंवा बाणेर बालेवाडीला राहत असाल तर तुम्हाला अर्धा तास जे आहे ते रोजचं अंतर वाढेल जाण्याचं येण्याचं. पण एक सुंदर तुमच्या स्वप्नातला बंगलो इथे बनवू शकतो. आणि क्लिअर टायटल असल्यामुळे तुम्हाला टेन्शन नाही, कन्स्ट्रक्शन पण लिगली होईल. त्यामुळे लाईफ टाईम टेन्शन नाही. जनरेशनल वेल्थ जो प्रकार आहे तो इथे तुमचा घडू शकतो. तुमच्या येणाऱ्या पिढ्या त्या इथे राहू शकतात. आणि ज्या पद्धतीने शहरीकरण चाललं आहे, PMRDची लिमिट जेवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्या येणाऱ्या काळात हे शहरीकरण खूप पुढेपर्यंत जाणार आहे. अगदी पौडला जरी गेलात तरी तुम्हाला फ्लॅटची विक्री होताना दिसेल. त्या हिशोबाने हे लोकेशन खूप चांगलं आहे. 1 CRच्या आसपासचं जर बजेट तुमचं असेल तर स्वतःचा प्लॉट घेऊन स्वतःचं भलं मोठं कन्स्ट्रक्शन तुम्हाला इथे करता येईल. फक्त सिमेंटचा जो रोड आहे आणि फुटपाथ ते इथे बनवायचं बाकी आहे. हे सगळं खालच्या साईडला जे तुम्हाला दिसते हे फेज 2 आहे. मग फेज 3, फेज 4. आता मी तुम्हाला मग सांगत होतो गोटावडे गावामध्ये फ्लॅटसुद्धा विकले जातात. ते बघ पुढं ते फ्लॅटच्या जे स्कीम आहेत तुम्ही इथून बघू शकता, इथून डोळ्यांनी दिसतात ते. त्या व्यतिरिक्त फेज 3च्या त्या मेगा पॉलिसच्या बिल्डिंग पण इथून दिसतात आहे. हा मुळशीचा अतिशय सुंदर असा निसर्गरम्य ठिकाणी असलेला भाग आहे. तुम्ही इथे प्लॉटिंग घ्यायचा नक्की विचार करा. कम्फर्ट झोनमधून बाहेर या. मी 18 वर्षापूर्वी पण प्लॉटिंग विकत होतो, त्यावेळेस पण लोकांना महागच वाटत होतं. या प्रोजेक्टचा फेज 1 विकत होतो तेव्हा पण महागच वाटत होतं आणि आजही महागच वाटेल. मार्केट तुमच्या हिशोबाने कधीच चालू शकणार नाही. सो तुम्ही कम्फर्ट झोनमधून बाहेर या. एने प्लॉट घेण्याचे अनेक फायदे आहेत. जसं मी सांगितलं, प्लॉटची उत्पत्ती करता येत नाही आणि एने प्लॉट घेतल्यामुळे तुम्हाला बँक लोन मिळेल. 80-90% बँकेचा पैसा तुम्हाला वापरता येईल, तो पण 8.5, 9.5, 10%मध्ये. सो निश्चित पॉझिटिव्ह ह्याचा तुम्ही विचार करा. सो आता आपण या प्रोजेक्टच्या ॲम्युनिटीज समजून घेऊ. वाईल द ड्रीम यू ओन. आणि खरंच एखाद्याचं स्वप्न पूर्ण व्हावं ना, अशीच ही लोकेशन आणि असाच हा प्रोजेक्ट आहे. त्याचं कारण म्हणजे इथे देण्यात आलेल्या 4 एकरमधल्या लक्झुरियस अम्युनिटीज, जशा की स्विमिंग पूल, पूल साईड डायनिंग, क्लब हाऊस, जिम, बॉनफायर एरिया, आउटडोर बार्बिक्यू एरिया, किड्स प्ले एरिया, पार्टी लॉन, गझीबोज, लँडस्केप गार्डन, योगा, मेडिटेशन एरिया, इंडोर गेम्स, मल्टीपर्पज कोर्ट, जॉगिंग ट्रॅक, कॅफेटेरिया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे तुमच्या पेट्सचीही काळजी घेण्यात आलेली आहे बरं का, कारण इथे दिलेला आहे पेट झोन एरिया. सो मंडळी, आपल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे रेट, आणि हा रेट आपण या व्हिडिओच्या शेवटी समजून घेणार आहोत. सो फेज 2मध्ये आता इथं सेलिंग चालू आहे आणि प्लॉटमध्ये 2 प्रकार करण्यात आलेले आहेत. एक आहे गोल्ड आणि दुसरा आहे प्लॅटिनम. आता प्लॅटिनम काय प्रकार आहे तर बघा, हा समोरचा जो प्लॉट आहे ना हा प्लॅटिनम आहे. प्लॅटिनम म्हणजे ज्या प्लॉटला 2 रोड आलेत, कॉर्नरला आहे जो प्लॉट त्याला प्लॅटिनम म्हटलेला आहे. आणि त्याच्या बाजूचा जो प्लॉट दिसतोय तो गोल्ड कॅटेगरीतला प्लॉट आहे. आता गोल्ड कॅटेगरीतला जो प्लॉट आहे त्याचा रेट 3500 रुपये ठेवण्यात आला आहे, 3500 रुपये पर स्क्वेअर फूट ठेवण्यात आला आहे. आणि प्लॅटिनमचा रेट जो आहे तो 3700 रुपये पर स्क्वेअर फूट ठेवण्यात आला आहे. आता फेज 1चा व्हिडिओ जेव्हा मी बनवला होता साधारणतः 1 वर्षापूर्वी, त्यावेळेस गोल्डचा रेट होता 2800 रुपये आणि प्लॅटिनमचा रेट होता 3000 रुपये. 501 रुपयाची जी ग्रोथ आहे ते इथे प्लॉटमध्ये झालेली आहे. म्हणजे ज्यांनी फेज 1मध्ये प्लॉट घेतले त्यांना 500 रुपयाचं जे ॲप्रिशिएशन आहे ते ऑलरेडी आत्ता इथं मिळाले. पण ह्या लोकांनी जेव्हा प्लॉट घेतले होते तेव्हा ही डेव्हलपमेंट नव्हती फेज 1ची. आता फेज 1 जो आहे तो पूर्णपणे डेव्हलप इथे झालेला आहे. तर सगळ्यात छोटा जो प्लॉट आहे 1598 स्क्वेअर फूटचा, तो जर तुम्ही गोल्ड कॅटेगरीत घेतला तर तो जातो आहे 64,24,680 रुपये. आणि तोच प्लॅटिनम कॅटेगरीत घेतला तर तो प्लॉट जातो आहे 67,63,456 रुपये. आता ह्या जे मी तुम्हाला पॅकेज कॉस्ट सांगितले ते ह्याच्यामध्ये तुमचं साधारणतः 70 ते 80% म्हणजे जसं तुमचा सिबिल स्कोअर असेल, जसं इन्कम असेल त्याच्यानुसार 70 ते 80% बँक लोन पण होणार आहे. कारण की जसं मी तुम्हाला टायटलमध्ये सांगितलं, हा प्रोजेक्ट 100% क्लिअर टायटल, NA PMRD आणि रेरा सँक्शन असा हा प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे. बाकी कधीही साईड विजिटचा प्लॅन करत असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला नक्की संपर्क करा. आमचं जमीन जुमला
हे नुसतं स्पेशल चॅनल नसून त्याची एक वेगळी टीम पण आहे. आमची टीम तुम्हाला 1 to 1 सर्व्हिस देण्यासाठी पुरेपूर प्रयत्नशील आहे, पुरेपूर तुमच्यासाठी काम करते, तुमची रिक्वायरमेंट समजून घेते. हा प्रोजेक्ट तर तुम्हाला दाखवेलच, पण या विसिनिटीमध्ये अनेक प्लॉटिंग प्रोजेक्टचे आम्ही व्हिडिओ बनवलेत आणि असा कुठलाच प्रोजेक्ट नाही आहे जो प्लॉटिंग प्रोजेक्ट या भागात चालला आहे किंवा पुण्यात चालला आहे आणि ज्याला आम्ही कव्हर केलेलं नाही आहे. आत्तापर्यंत मॅक्सिमम प्रोजेक्टचे व्हिडिओ आम्ही बनवून इथे अपलोड केलेले आहेत. सो डेव्हलपरचे आमचे चांगले संबंध असल्यामुळे निगोशिएशनलासुद्धा तुम्हाला निश्चित इथे मदत होते. सो मी ह्या इंडस्ट्रीचे खास करून लँड ह्या विषयात एक्सपर्ट आहोत आणि ह्या एक्सपर्टीचा आम्ही नक्की तुमच्यासाठी फायदा करू. आणि हे सगळं करताना आम्ही कधीच कुठले चार्जसुद्धा आमच्या व्ह्युअर्सला, आमच्या कस्टमरला करत नाही. सो निश्चित आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब तर कराच, पण स्क्रीनवर जो नंबर दिला आहे त्याला कॉल करून साईड व्हिडिओ प्लॅन करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. बाकी प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवार 7 ते 8 या वेळेमध्ये आम्ही नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ घेऊन येत असतो. तर जो तुम्ही नोटिफिकेशन लावलं, आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं, तर ते नवीन प्लॉटिंग प्रोजेक्टचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला निश्चित बघता येतील. आणि जाता जाता मी तुम्हाला एक हक्काने एक विनंती पण करेन की आमच्या चॅनलला ह्यासाठी पण सबस्क्राईब करा, कारण पुण्याचं नाहीच तर पश्चिम महाराष्ट्राचं आपलं एकमेव मराठी चॅनल आहे जे मराठीमध्ये पहिले व्हिडिओ तो बनवतोच, पण प्रोजेक्टचा पूर्ण अभ्यास करून फक्त लीगल आणि क्लिअर टायटल प्रॉपर्टीज तुमच्यापर्यंत घेऊन येतो. जोपर्यंत तुम्ही आमच्यासारख्या मराठी इन्फ्लुएन्सरला पाठिंबा देणार नाही, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणार नाही, आमचे व्हिडिओ लाईक करून शेअर करणार नाही, तोपर्यंत आपल्या मातृभाषेत व्हिडिओ जास्तीत जास्त बनवता येणार नाही. आपल्या भाषेचा प्रचार आणि प्रसार होण्यातसुद्धा अडथळा येईल. सो हिंदी इन्फ्लुएन्सरचे व्हिडिओ मॅक्सिमम बघून हिंदी भाषेला प्रोत्साहन देण्यापेक्षा तुम्ही आपल्या मातृभाषेत मराठीत बनवलेले व्हिडिओ बघा. आमचे व्हिडिओ नाही आवडले तर डिसलाईक करा, आम्हाला फीडबॅक द्या, आम्ही अजून चांगले कॉन्टेंट तुमच्यासाठी येणाऱ्या काळात घेऊन येऊ. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. सो लवकरच भेटू मित्रांनो नवीन प्रोजेक्ट, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.